स्वतःवर विश्वास ठेवा, मगच जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. अडचणी खूप येतील, पण अडचणींनी डगमगून जाऊ नका. या अडचणींवर मात करा, मागे वळून कधीच पाहू नका, फक्त पुढे जात राहा. स्वामी विवेकानंदांनी दिलेला हा कानमंत्र आणि याच कानमंत्राच्या जोरावर आज भारत देश हा महासत्ता बनू पाहत आहे. पण महासत्ता बनण्यासाठी प्रवास खूप मोठा आहे. पण या प्रवासात या गाडीची चाकं आहेत ती म्हणजे आजचा आपला हा तरुण. या तरुणाला बदल हवा आहे. हा बदल हवा आहे असं म्हणताना तरुण या बदलासाठी तितक्याच जोमाने काम सुद्धा करतोय. आज यंगिस्तान जिंदाबादमध्ये आपण भांडणार नाही आहोत, आपण खडाजंगी चर्चा करणार नाही आहोत, पण आज आपण ऐकणार आहोत त्या काही अशा इन्स्पायरिंग स्टोरीज ज्यांनी या बदलासाठी काम केलंय आणि जे या बदलासाठी झटतायत. हाय, मी विनायक, यंगिस्तान जिंदाबादमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत असेच काही इन्स्पायरिंग तरुण आणि याच तरुणांशी आपण गप्पा मारणार आहोत. मला एका बेसिक प्रश्नापासून सुरुवात करायची आहे. ज्यावेळेस आपण सचिन मला सांग, काय बदल आपल्याला या देशात हवा? इकॉलॉजी, इकॉनॉमिक्स, इक्विटी, इथिक्स आणि इन्व्हायरमेंट या 5 महत्त्वांच्या मुद्दे असतात. म्हणजे जेव्हा बदलाच्या संदर्भानं शास्त्रोक्त चर्चा झाली त्यावेळेस अशीच चर्चा झालेली आपल्याला दिसते. आणि मला वाटतं की यामध्ये सगळ्यात बेसिक जो मुद्दा आहे तो इथिक्सचा आहे. म्हणजे आपण ज्या स्वामी विवेकानंदांच्या नावानं आत्ता विचार करतो आहोत, त्यांनी प्रथमतः माध्यम जे कुठलं याचं निवडलं ते इथिक्सच निवडलं. मग आपण सगळ्याच बदलांची अपेक्षा करतो. इंडस्ट्रीजमध्ये बदल असेल, पॉलिटिक्समध्ये व्हावा असं म्हणतो, किंवा आत्ताही ज्या क्षेत्रामध्ये बदल होऊ घातलेत मीडियापर्यंत, आपल्याला असं वाटतं की तिथं इथिक्स असावा. मला वाटतं की तसा नीतिमान समाज असणं ही अगदी बरोबर आहे. पण जेव्हा आपण बदल हा एक शब्द म्हणतो, चेंज जेव्हा म्हणतो, हा एक खूप मोठा शब्द आहे, राईट? आपल्याकडे बऱ्याच फील्डमधले तरुण आहेत, वेगवेगळ्या विषयांवर बोलणारे तरुण आहेत. छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या तरच आपला देश जो आहे तो बदलू शकेल का? समाज जो आहे तो बदलू शकेल? जेव्हा तुम्ही रिस्क घेतात, आज फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल क्षेत्रामध्ये पण आज प्रत्येकजण रिस्क घेतोय आणि त्याचे रिझल्ट तुम्ही आत्ताच्या इलेक्शनमध्ये पण तुम्ही बघितले असतील. मला वाटतं छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा चेंज होतात आणि त्याच्यातून एक मोठा बदल घडू शकतो, या मताचा मी आहे. आणि यू हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह. म्हणजे जेव्हा माणूस, जेव्हा यूथ जेव्हा आजचा जेव्हा पॉझिटिव्ह होतो तर तो काय करू शकतो हे आज दिल्लीत दाखवून दिलेलं आहे. मला वाटतं यूथनी, आजच्या यूथनी. दिल्लीमध्ये दिल्ली बलात्काराची घटना घडली आणि त्याच्यानंतर एक जनजागृतीची मोहीम जी आहे ती सुरू झाली. जास्तीत जास्त तरुण रस्त्यावर उतरले, अवेअरनेस वाढला. म्हणजे फक्त त्या एका गोष्टीतला नाही, मग सगळ्या गोष्टींमधला अवेअरनेस वाढला आणि त्यानंतर एक चळवळ उभी राहिली. पण ही सुद्धा टीका होते, तरुणांना आत्ता जाग आली आहे का? असंही म्हणतात की सध्याची तरुण मंडळी ही नेहमी उशिराने जागी होते. यात किती तथ्य आहे रे? कदाचित माझं बोलणं खूप जजमेंटल वाटेल, पण बहुतांश मराठी घरांमध्ये, खास करून मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये असं असतं की जेव्हा एखादी व्यक्ती काही बदल घडू इच्छिते तेव्हा घरचे म्हणतात की बदल घडवायला कोण दुसरा येईल, म्हणजे आमच्या घरात कशाला, म्हणजे आम्ही 10 ते 6 शिफ्ट करू. आमचं जनरलाइज करता येणार नाही, पण बहुतेकदा म्हणजे जेव्हा मी माझ्यातर्फे प्रयत्न केला तेव्हा मला हे सांगण्यात आलं माझ्या घरच्यांकडनं. पण मला वाटतं की तरुणांमध्ये ते आत्मविश्वास नव्हता. म्हणजे आता तो मीडिया समोर येते आणि तरुणांना फोकस करते, त्यामुळे या गोष्टींना आता खूप एक फोकस आला आहे आणि एक मेन स्ट्रीम टॉपिक झाला आहे. त्यामुळे मला वाटतं की तरुण पुढे येत आहेत आणि त्यांना जे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत त्यामुळे ते खुले तरी पद्धतीने बोलू शकतात. आता आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळालेले आहेत, तयार झालेले आहेत. पण मला सांग समाधान, आपण या बदलांबद्दल बोलतोय, राईट? आता आपण एका स्पेसिफिक गोष्टीकडे येऊयात. आपण सुरुवात राजकारणापासून करूयात, कारण का जेव्हा एक सिस्टीम बदलायची आपण गोष्ट करतो त्यावेळेस खालपासून वरपर्यंत सगळं बदललं पाहिजे. जर राजकारण बदललं तर या अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. बदलू शकतात की नाही हे आपल्याला माहीत नाही, पण नक्कीच सोप्या होऊ शकतात. नाही, सर्वात पहिलं असं आहे की युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही तरुण, म्हणजे आजकाल राजकारणात 45 आणि 50 वर्षाच्या माणसाला पण आपण तरुण बोलतो, पण कुठेतरी एक 23 वर्ष, 24 वर्ष किंवा 30 वर्षापर्यंत एक एज लिमिट हवं राजकारणात. नाही तर 45 वर्षाचा हा तरुण नेतृत्व, तरुण हे असं नाही चालणार. आणि आमच्या तरुण हा वयाने हवा की मनाने हवा? नाही, वयाने आणि मना, म्हणजे आता जर उद्या 50 वर्षाचा बोलेल की मी तरुणच आहे तर नाही होत. एक चांगला मुद्दा म्हणलास, कारण का युवा सेनेचं हे जे एक वेगळं विजन आलं, जेव्हा युवा सेना आली तेव्हापासून शिवसेना सुद्धा थोड्या प्रमाणात बदलली. काही स्ट्रॉंग मुद्द्यांवर शिवसेना सॉफ्ट सुद्धा झाली आणि काही सॉफ्ट मुद्द्यांवर स्ट्रॉंग सुद्धा झाली. पण हा जो बदल आहे हाच खरं तर अपेक्षित आहे. तरुणांचे मुद्दे मांडायला या अगोदर तसा पाहायला गेला तर कोणतीही मोठी संघटना नव्हती, पण ती तुम्ही शिवसेनेमध्ये निर्माण केली. युवा सेनेच्या माध्यमातून जेवढं जमेल तेवढं आम्ही काम करत असतो. 10 पैकी 8 सिनेटर्स आज मुंबई युनिव्हर्सिटीचे युवा सेनेचे आहेत. म्हणजे आदित्य साहेबांनी ओपनली म्हणजे त्यांच्या फेसबुकवरती त्यांचे नंबर्स टाकलेले आहेत. कुठच्याही विद्यार्थ्यांना काही इश्यूज असतील
काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना कधी कॉन्टॅक्ट करू शकतात. बरोबर. तरुणांचे प्रश्न याला तुम्ही हात घालताय आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करताय. पण अभिषेक, याच्या अगोदर मनसेचा जन्म झाला. मनसे हा तरुणांचा पक्ष असा म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं, कारण का एक तरुण नेतृत्व होतं आणि विचारांमध्ये एक नवीन चैतन्य होतं आणि असेलही, अजूनही आहे. अजूनही. पण काय मनसेचे काय नेमकी विजन आहे? मदर टेरेसा या दरवेळी म्हणायच्या की प्रत्येक माणसाने नुसता घरासमोरचा जरी कचरा साफ केला तरी अख्खं जग सुंदर होईल. म्हणून हे प्रत्येकाला बदलणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अवेअरनेस असणं गरजेचं आहे. म्हणजे आजचा यूथ आपण म्हणू तर आजचा यूथ दोन्ही प्रकारचा आहे. एक अवेअर यूथसुद्धा आहे आणि एक टोटली अनअवेअर यूथ आहे. म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया एका यूथच्या हातात ठेवला तर पहिला तो मेन पेपर जो टाइम्स ऑफ इंडिया आहे तो बाजूला ठेवून पहिला तो बॉम्बे टाइम्स बघतो. ही जोपर्यंत थिंकिंग बदलत नाही तोपर्यंत तुम्ही चेंज आणणं हे शक्यच नाही. त्याच्यानंतर आमच्या आता पक्षात थिंकिंग बदलायची असेल तर काय केलं पाहिजे? आपण मूलभूत जे मुद्दे आहेत ते आपण घेतले पाहिजेत. आपण जर असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल हा संकुचित विचार आहे, पण राजसाहेब हे मराठी यूथबद्दल जास्त विचार करतात. याचं कारण असं आहे की आपण जर म्हणू की आज महाराष्ट्र कल्चर आहे किंवा कुठच्याही प्रकार आहे ते टिकलं तर पाहिजे. आज जर तेच टिकलं नाही, आज यूथला अवेअरनेस अबाउट देअर कल्चर, अबाउट एव्हरीथिंग त्यांना मिळालं पाहिजे, तर उद्या थिएटर टिकणार नाही हो. पण मला सांग, राजकारणामध्ये ही ताकद आहे का? आज प्रत्येक तरुणामध्ये ती धमक आहे. फक्त त्यांनी उतरणं गरजेचं आहे. म्हणजे नितीन गडकरी नेहमी एक शायरी म्हणतात, काय ती, एक गदा दो गदा हर जगह गदा ही गदा, घोडों को नहीं खाने को घास और गदा काय च्यवनप्राश. म्हणजे जोपर्यंत आपला यूथ उतरत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आहे. नुसतं लांबून बसून हा नगरसेवक असा आहे, हा आमदार असा आहे, हे यूथचे स्टुडंट्स लीडर असेल हे बोलून उपयोग नाही. मग तुम्ही तो स्टडी करा की नेमकं काय आहे. या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून या आम आदमी पार्टीला बघितलं जातं. या बदलांबद्दल जेव्हा आत्ता आपण म्हटलं तेव्हा राजकीय बदलांबद्दल कोणीतरी सांगितलं. ते बदल हे दिल्लीमध्ये आत्ता घडताना बघायला मिळत आहेत आणि त्या बदलांमुळे कदाचित आत्ताच्या बदलांमुळे भविष्यसुद्धा बदलू शकतंय. Our entire country has a very young age. Okay, so our major thinking is to involve the youth into politics. We have to make them politically aware. We have to make them politically active. Let people know who is the president of the country. Yesterday I was just seeing a small serial, you can call it a serial, in that an actress comes and tells me the president of the country is somebody else. I felt very bad. So the point is you have to make them politically active. हे सगळे सांगतात की आम्ही शिवसेना हे करतो, मनसे हे करतो, काँग्रेस करतं, राष्ट्रवादी करतं. मी स्वतः बारामतीचा आहे, मी पुण्यामध्ये राहतो, मी पुण्यात शिकलेलो. मी गेले 8 वर्ष झालं महाराष्ट्रात फिरतोय, छत्रपतींच्या गडकोट किल्ल्यांवर जातोय. आज हे सगळे पॉलिटिकल पक्ष हे एकमेकाच्या सेटलमेंटमध्ये अडकलेले आहेत आणि यांचे सगळे पॉलिटिकल लागेबंदे आहेत. आज दिल्लीमध्ये जे घडलं, मी त्रयस्थ म्हणून, मी आम आदमीचा कार्यकर्ता नाही, पण त्रयस्थ म्हणून मला त्याचा इतका अभिमान वाटला, इतका आनंद झाला की सत्ताधारी आणि जे प्रस्थापित आहेत त्यांना सामान्य माणूस आणि सामान्य युवक आणि युवा वर्ग झोपवू शकतो किंवा त्यांना कुठेतरी दाखवू शकतो की आम्ही सुद्धा आहोत. हे त्या दिल्लीतल्या ह्याच्यामुळे जाणीव झाली आणि ती सगळ्यात मोठी चेंज असा जो भारतामध्ये होतोय ती माझ्या दृष्टीने त्रयस्थ म्हणून आनंदाची होती. मी तुला उत्तर द्यायला देणार आहे, पण आम आदमी पार्टी एक नेहमी रेफरेंडमचा त्यांनी पॅटर्न जो आहे तो ठेवलेला आहे. मला जस्ट इकडे जे आहे त्यांना सगळ्यांना विचारायचं आहे, किती जण आत्ताचं जे राजकारण आहे त्याला कंटाळलेले आहेत, आत्ताचं राजकारण बदलत नाहीये हे किती जणांना वाटतंय? सगळ्यांना वाटतंय? नाही, निश्चितपणे कसं तेच चेहरे आणि युवकांचा कोणीही विचार करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सगळे पक्ष कार्य करतात, पण छत्रपतींचं खऱ्या अर्थानं कोणीच काहीच करत नाही. आपण बदल करू इच्छितो, आपण करू पाहतो, कदाचित तरुण सगळेच जण मिळून कोणताही बदल करू पाहतात. त्यांना योग्य पद्धतीने जर का चॅनलाइज केलं गेलं, अगदी बरोबर, तर संधी दिली गेली. कारण थोडंसं राजकारणावरती येतो, पण आपल्याकडे सगळ्याच पक्षांमध्ये आहे, परत तेच आहे की कुठल्याही पक्षात नाही, जी घराण्यांची परंपरा आहे. का तुम्ही बाहेरचे लोक नाही आणू शकत? का प्रत्येक वेळेस प्रत्येक मतदारसंघामध्ये शक्यतो त्याचे नातलग, त्याचा मुलगा आणि त्यांना तुम्ही नवी पिढी म्हणून रिप्रेझेंट करता? त्याच्याकडे त्याच्या वडिलांचं नाव आहे म्हणून त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काम करणार अजून कोणतरी माणूस असू शकेल ना, त्याला का नाही? त्याचं पर्सेंटेज जे आहे ते भारतामध्ये,
मी फक्त महाराष्ट्राविषयी नाही बोलवते, पण भारतामध्ये जर का आपण अभ्यास केला स्टॅट्सचा, अगदी. त्याचं पर्सेंटेज अगदी नगण्य आहे. असं का? सी द थिंग इज आई अंडरस्टैंड योर पॉइंट, बट द थिंग इज कि यूथ पॉलिटिक्स में क्यों नहीं जाता. यूथ आज मैं BMS क्यों कर रहा हूँ. सी आई माई सेल्फ वॉज वेरी मच इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स व्हेन आई वॉज इन 12th स्टैंडर्ड. सी आई वॉज माई सेल्फ वॉज द पार्ट ऑफ यूथ सेना ऑफ BJP. बट द थिंग इज कि जो पॉलिटिक्स का नाम है वो इतना गंदा कर दिया है ना इस हिंदुस्तान ने. If I'm 18 years old and there are people who are elder than me, who are 25, 26, and I know them, they're my contacts, they're my people, they're my group, and they say me कि यार पॉलिटिक्स में मत जा, तो ऑब्वियसली मैं अपने 7 साल 8 साल बड़े लोग की बात सुनूंगा. तो पॉलिटिक्स आप बोल रहे हो कि यूथ को अवेयर करो पॉलिटिक्स में, पहले पॉलिटिक्स का नाम चेंज करो. गंदगी नहीं, अच्छाई बनाओ पॉलिटिक्स को. तुला काय मेरा म्हणायचं? पॉइंट है कि ओके वी हैव मेड द पॉलिटिक पार्टीज लाइक शिवसेना, आम आदमी पार्टी, मनसे, वेरियस. तो ये सब पार्टीज खुद के स्टेट की सोचे. वी आर वन. ओके, सो वी आर इंडिया. सो इंडिया के बारे में सोचो ना. आता आपण इथे सर्व म्हणतोय की कनेक्शन नाही, यूथ स्वतः येत नाही. एक आहे RTI ॲक्टिव्हिस्ट म्हणून आता एक काढलेली लिस्ट, त्याच्यामध्ये कितीतरी अशा जे ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात, चेक करतात, आणि त्यांच्या स्वतःच्या जीवाला धोका आहे. किती पॉलिटिशियन्स नेऊन त्यांना मारलंय. आपण डबले जातो की हा, आपल्यावर पुढे दबाव जाऊन टाकला जेव्हा जातो. आपल्यापेक्षा पॉवरफुल लोक आपल्या समोर येतात, त्यांच्या समोर आता एखाद्याने मी आता काहीतरी मला ठीक आहे खटकतंय, मी जाऊन ते RTI द्वारे चेक केलं, तर ज्या व्यक्ती अगेन्स्ट मी हे करतो त्या व्यक्तीचा एवढा प्रेशर असतो आणि आपल्याला काही सपोर्ट नसतो. म्हणजे एकटा माणूस एकट्याने जरी ओरडलं आणि आता माझ्या बघून 10 जणांना वाटेल की आपण हे करावं, पण माझी अवस्था जी नंतर बघतील ते लोक असे म्हणणार अरे ह्याने हे केलं, ह्याला असा तोटा झाला. एक लिमिट असतं, त्याच्या पुढे आहे ना आपल्याला अजून कोणाचा सपोर्ट नसेल तर तुम्ही नाही जाऊ शकत. नुसतं बोलून थोडी होतं. ॲक्सिडेंट झाल्यापासनं, ॲक्सिडेंट स्पॉटपासनं हॉस्पिटलपर्यंत हे जे गोल्डन आवर्स आहेत, आपल्याकडे कुठल्याही प्रकारे, आत्ता तरी महाराष्ट्राविषयी बोलतो मी, कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने ट्रॉमा केअर फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. आपल्याकडे पेशंटला कसं हँडलिंग करतात ह्याचं एज्युकेशनच नाही आहे. हॉस्पिटल भारंभार आहेत, ढिगाणी हॉस्पिटल आहेत, मोठी मोठी नावं असलेली हॉस्पिटल आहेत, पण पेशंटला ट्रीट कसं करतात. जोपर्यंत आपण आपल्याला बदलत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. तू कसा बदल आणलास रे, आणि काय तू त्याच्यासाठी केलंस? साधारण आत्ताचा आमचा वयाचा टप्पा असा आहे, आपण महत्त्वाकांक्षी असतो या वयामध्ये, आणि आपल्याला बदल हवाच असतो. नाही आपण महत्त्वाकांक्षी असतो वयाच्या त्या तरुणपणाच्या टप्प्यावर. फक्त मुद्दा आता असा येतो की जेव्हा मग आपल्याला लीडरही व्हायचं असतं, मग लीडर होत असताना आपण ठरवायचं की आपण शरद पवारांचं वारसदार व्हायचं की डॉक्टर सदानंद मोरेंचं व्हायचं. आणि बेसिकली दोन्ही भाग असू दे, दोन्ही भागामध्ये मला असं वाटतं की आपण ग्राउंडवर जाऊन काम केलं पाहिजे. म्हणजे मी माझ्या संबंधानं मला एक पर्सनल माझा अनुभव शेअर करायला आवडेल की महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी जादूटोणा विरोधी विधेयक झालं, त्या संदर्भानं वारकऱ्यांमध्ये प्रचंड वाद झाले. मी स्वतः पुणे विद्यापीठाचा तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी, वारकऱ्याच्या घरात जन्माला आलेलो, आणि माझे त्या कायद्याबद्दल प्रचंड गैरसमज. मी चिडलो, म्हणालो की जर असा एखादा कायदा येणार असेल आणि जर तो वारकऱ्यांच्या विरोधात असेल तर मी उभा राहील विरोधात. मात्र माझ्या सरांची शिकवण अशी, मोरे सरांची, की आपण अभ्यास करून बोलावं, अभ्यासाव्यतिरिक्त बोलू नये. विचार करून बोलावं, अभ्यास करून बोलावं. आणि आश्चर्य असं की तो कायदा मी स्वतः समजावून घेतला. मी स्वतः आळंदीमध्ये काही काळ संत साहित्याचा अभ्यास केला होता, आणि माझ्या लक्षात आलं की या कायद्यामध्ये वारकरी विरोधी काहीच नाही. मग मला वाटलं की या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण एक चांगला हस्तक्षेप करावा. मग आपण काय करावं? आम्ही पुण्यातले साधारण एक 23 तरुण मुलं एकत्र आलो आणि विवेकवारीचा उपक्रम केला, आणि आम्ही ठरवलं की हा कायदा आम्ही वारकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा. आणि विनायक, आपल्याला आश्चर्य वाटेल की आम्ही भर दिवाळीमध्ये साधारण 2,500 किलोमीटर प्रवास केला, 25 गावांमध्ये गेलो. पण परत प्रश्न असा निर्माण झाला होता की आता वारकऱ्यांमध्ये जायचं असेल तर टॉक शो करून नाही चालणार, टीव्हीचा लेख लिहून चालणार नाही, तर त्यांना त्यांच्याच माध्यमात बोलावं लागेल. आणि म्हणून मी स्वतः वारकरी कीर्तनं केली.
आम्ही जी सगळी मोहीम काढली त्याला नावच दिलं होतं किंवा आम्ही ती टॅगलाईन केली होती की आम्ही वारकरी आहोत म्हणून अंधश्रद्धांच्या विरोधात आहोत. आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे फक्त अनिसचं फक्त काम नाही, तर ही आपल्या सगळ्यांची आणि तू जबाबदारी. अनिसचा कार्यकर्ताही नाही. हा, आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मी अनिसच्या व्यासपीठापासून तर मला राज्य शासनासमोरही जेव्हा या संदर्भानं भूमिका मांडायची संधी मिळाली त्यावेळेस मी हेच म्हणालो की मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता नाही. दाभोळकरांचं तत्वज्ञानाच्या संदर्भानं अनिसच्या जे काही धोरण आहे त्या संदर्भानं स्वतंत्र माझे काही वैचारिक वाद असू शकतात, मात्र आता हा जो कायदा आहे हा कायद्याला पूर्ण समर्थन करतो मी. फरक काय पडला सचिन? कारण का हा. तू ही चळवळ केलीस, तू जनजागृती करायला लागलास, काय नेमका बदल घडला? याचा परिणाम काय झाला असेल तर आपण मागच्या 3 महिन्यामध्ये पाहिलं असेल की आम्ही पहिल्यांदा हा प्रयोग सुरू केला कीर्तनातून हा विषय बोलायला, आणि आज जवळजवळ 10 ते 12 तरुण कीर्तनकार आहेत की ज्यांनी हे सुरू केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मला 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 फार काही बोलायचं नाही, मात्र मला एवढंच म्हणायचं आहे, माझ्यासोबत जे 23 पोरं होते, जे ILS लॉ कॉलेजला कोणी शिकत होतं, फर्ग्युसनला शिकत होतं, SP ला शिकत होतं, चाणक्य मंडळला काम करत होतं, मला असं वाटतं की त्या 23च्या 23 पोरांना वारकरी संप्रदायाविषयी आणि गावात राबणाऱ्या माणसाविषयी आपुलकी वाटायला लागली. असं जसं बाकीची ही जी लोक राजकारणामध्ये राजकारण बदलायचा प्रयत्न करतायत, समाजकारण बदलायचा प्रयत्न करतायत, मी असं वाटतं की मी फक्त अभ्यास करावा आणि मी पुढची साखळी असावं या सगळ्या परंपरेच. सचिन, ऍक्च्युली तुझी खूप इन्स्पायरिंग स्टोरी, आणि याच्यामुळे जसं तू म्हणतोयस की अजून एक 10 ते 15 नवीन कीर्तनकार तयार झालेले आहेत आणि ते सुद्धा जनजागृतीचं काम करतायत, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. पण तन्मय, तुझी कहाणी थोडीशी वेगळी आहे. कारण आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कदाचित आम्ही जे न्यूजमध्ये काम करतो त्यांना जास्त माहिती आहे. ती एक सकाळची वेळ होती आणि त्यावेळेस एक बातमी आली अक्षय पेंडसेची. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. अक्षय पेंडसे आणि त्याचे सहकलाकार यांचा हा अपघात झाला, आणि त्यानंतर एक खूप मोठी गोष्ट घडली की तू त्याचा भाऊ डगमगून न जाता तुम्ही एक मोहीम हाती घेतली, एक बदलाची मोहीम हाती घेतली. ती काय होती? मी फक्त म्हणतो की अरे नाही, हे ऑथॉरिटीज काही करत नाही, हायवे ऑथॉरिटीज काही करत नाही, पोलीस करत नाहीत, काही करत नाही. पण हे प्रश्न विचारताना मी काय करतो हे मी कधीच स्वतःला विचारत नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. हे ज्या दिवशी मी स्वतःला विचारीन की अरे मी यांना बोलतोय सगळ्यांना की हे सगळे असं करतायत, पण ऑन द कॉन्ट्ररी मी काय करतोय हे जेव्हा मला लक्षात आलं ह्या घटनेनंतर, तेव्हा मला लक्षात आलं अरे मी पण एक वाचकच आहे साधा. मी सुद्धा रोजचे एक्सप्रेसवेवरती जे ॲक्सिडेंट्स होत आहेत त्याचे फक्त मी वाचतोय, पेपर बंद ठेवतो आणि माझ्या कामाला लागतोय. ज्या दिवशी माझ्या घरात घडलं त्या दिवशी मला जाग आली की हे बदलायला पाहिजे. काही कारण नसताना मला माझा भाऊ गमवायला लागला, माझा 2 वर्षाचा पुतण्या गमवायला लागला. सो दॅट डे मी ठरवलं की मी पुढे येणार. आणि त्यानंतर आमचं एक खूप चांगल्या पद्धतीने आमची फुलोरा नावाची NGO आहे, जे मी म्हटलं की तुम्ही पॅरलल सिस्टीम क्रिएट केली तर 100% तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला की आपण नेहमी म्हणतो भारत IT हब आहे, IT हब आहे. आज एक्सप्रेसवेवरती कुठल्याही प्रकारे आपल्याला IT, आपण नुसतं IT म्हणतो, मला IT मध्ये जमतं, पण त्या कुठल्याच ITत आपण काहीच केलं नाही ना. आज इतक्या मोठमोठ्या नामवंत संस्था एक्सप्रेसवेवरती काम करत होत्या, अभ्यास करत होत्या, त्यांच्या काहीच कसं लक्षात आलं नाही. आम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केला, काय केलं तुम्ही? आज आम्ही पूर्ण काय बदलाचा विचार केला. आज आम्ही एक्सप्रेसवरती ॲक्सिडेंट्स का होत आहेत याचा एकतर पूर्णपणे डिटेल विचार केला, डिटेल फील्डवरती जाऊन विचार केला. मग त्याच्यात ओव्हर स्पीडिंगची कारणं असतील, त्याच्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह असेल, त्याच्यामध्ये मध्ये येणारी झोप असेल, असे असंख्य मुद्दे आमच्या लक्षात आले. तर टेक्नॉलॉजी वापरून ह्या गोष्टी कशा मॉनिटरिंग करता येतील हा पहिला विचार आमच्या मनात आला. सो आम्ही एक्सप्रेसवेवरती आता 200 CCTV लावतोय. त्यातले आत्ता 6 ऑलरेडी CCTV लावून झालेले आहेत, फंक्शनिंगही सुरू झाले गेले 6 महिने. आम्ही टोल नाक्यांवरती ऑडिओ मेसेजेस लावले मराठी कलाकारांच्या आवाजात. आत्ता ते मराठीतनंच आहेत, पण पुढे जाऊन ते मराठी, इंग्लिश, हिंदी, कारण हे कुठल्या एका स्पेसिफिक ह्याच्यासाठी नाही आहे. जो मनुष्य एक्सप्रेसवेवरनं ट्रॅव्हल करतो त्या प्रत्येक माणसासाठी आहे. तो विषय आम्ही केला. त्याच्यानंतर आम्ही ट्रॉमा केअर ॲम्ब्युलन्स आणण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला. म्हणजे मला एक नेहमी जाणवतं की भारतामध्ये जीवाला 0 किंमत आहे कोणाचंही, म्हणजे तो अगदी राजकीय नेत्याचाही असू दे किंवा कोणाचं. भारतात जीवनाला महत्त्व नाही. माणूस गेला की तेवढ्यापुरतं होतं, त्याच्यानंतर पलीकडे थांबतो. कारण मी स्वतःच अनुभवलं आहे. मे बी इथे बसलेल्यांपैकी कोणी अनुभवलं की नाही मला माहीत नाही, पण आम्ही त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न आत्ता करतो आहे की ॲक्सिडेंट झाल्यापासनं, ॲक्सिडेंट स्पॉटपासनं हॉस्पिटलपर्यंत हे जे गोल्डन आवर्स आहेत,
आपल्याकडे कुठल्याही प्रकारे, आत्ता तरी महाराष्ट्राविषयी बोलतो मी, कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने ट्रॉमा केअर फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. आपल्याकडे पेशंटला कसं हँडलिंग करतात ह्याचं एज्युकेशनच नाही आहे. हॉस्पिटल भारंभार आहेत, दिघाणी हॉस्पिटल आहेत, मोठी मोठी नावं असलेली हॉस्पिटल आहेत, पण पेशंटला ट्रीट कसं करतात, पेशंटला मानेला कशा पद्धतीने उचलायला पाहिजे. आपल्याकडे ॲक्सिडेंट झाला की लगेच पाणी देतात प्यायला. मी आता परवाच डॉक्टरांशी बोलत होतो, जेव्हा ॲक्सिडेंट झाला तर आपण पाणी प्यायला देतो, ते आपल्या लंग्समध्ये जातं, लंग्स क्लोज होतात. म्हणजे आपण त्या माणसाला थोडक्यात अजून त्याला मृत्यूच्या खाली ढकलण्याचा प्रयत्न करतो. ही एक नवीन मोहीम होती, ही एक नवीन लढाई होती. पण तुम्हाला तरुणांचा प्रतिसाद कसा मिळाला? तरुण कार्यकर्ते आहात तुम्ही, तरुण लोक उतरले आहात एक चांगला गोष्ट, एक चांगला बदल घडवायला. तरुणांचा प्रतिसाद कसा मिळेल? तरुणांचा प्रतिसाद खूप चांगला आता या मोहिमेमध्ये मिळतोय. म्हणजे आता मी पुण्यातच राहतो, पण मुंबईतनं म्हणजे एक आर्टिकल जेव्हा लिहिलं होतं मी याच्या संदर्भात, माझा पर्सनल नंबर दिला होता की याच्या संदर्भात कोणाला काही शेअर करायचं असेल किंवा अजून माझ्यापेक्षा गाढा अनुभव, गाढा अभ्यास असणारी सुद्धा लोकं आहेत, त्यांनाही जर काही याच्यात यायचं असेल तर त्यापैकी जे लोक आले त्यातले जवळपास 60% हा तरुणांचा होता. मी कारण प्रत्येकाला एज विचारतो. आजही ते माझ्या मोबाईलमध्ये नंबर वर्षापूर्वी आला होता मला फोन, तो एक वर्ष झाला माझ्याकडे अजूनही ते नंबर स्टोअर आहेत. मी अजूनही काही ना काही माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. कॉलेजमधल्या लोकांचा मला खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये निश्चितपणे सहभाग मिळतोय की आम्हाला याच्यात काम करायचं आहे. कॉर्पोरेट सेक्टरमधले आहेत त्यांचाही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये सहभाग येतो की कारण त्यांना CSR कंपल्सरी असतो की आम्ही पैशाची, आम्ही दोन्ही हे केले की तुम्हाला पैशाची मदत नाही जमते ना, तुम्ही मॅन आवर्स द्या, म्हणजे त्या क्षण तिथे येऊन तुम्ही आमच्याबरोबर काम करा. तर या दृष्टिकोनातून सुद्धा खूप आम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय. अगदी समाजात बदल घडवायचा असेल तर जे आत्ता आपण म्हणतोय की आपल्यापासून घडवला तरच सगळ्यात जास्त बदल घडेल. पण प्रसाद, तू असा एक आहेस की भद्रकालीचं नाव ऐकलं की सगळ्यांच्या समोर उभे राहतात मच्छिंद्र कांबळे. नाटक असेल किंवा फिल्म असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, एक गोष्ट स्टिरियोटाईप झालेली आहे, ती तोडून जर पुढे जायचं असेल काय करावं लागतं? मला वाटतं वेगळा विचार करावा लागतो. मला वाटतं जेव्हा भद्रकाली प्रोडक्शन पप्पा गेल्यावरती लोकांना वाटलं होतं की तेच विनोदी नाटकाची परंपरा किंवा मालवणी नाटकाची परंपरा, मी त्याला कुठेही तडा दिला नाही. मी पप्पांचं जे काम होतं ते पुढे चालवत गेलो. त्याचा म्हणजे भैया हातपाय पसरी असेल किंवा वस्त्रहरण असेल किंवा आता पांडगो इलो रे बाईलो म्हणजे मालवणी बोलीभाषा किंवा ती जी मालवणी रंगभूमी होती, पण एक नवीन टच द्यावा लागतो, एक मला तडका द्यावा वाटलं लागतो. वेगळं वाटलं. कारण की सुखांशी बांधतो आम्ही जेव्हा माझं पहिलं नाटक आलं की जे एक वेगळ्या पद्धतीने त्याच्यातून मानसोपचार तज्ञ आणि वेगळा विषय मांडला गेला की ज्याच्यातून मला वाटतं आजचा जो यूथ आहे त्याचा जर विषय असेल सुखांशी बांधतो आम्हीचा, तो परिस्थितीशी झगडतो. आणि ते जेव्हा कुठेतरी कनेक्ट झालं त्याच्यानंतरची जी नाटकं आली म्हणजे बिचकी आलं असेल किंवा आज नांदी जे मराठी रंगभूमीच्या 150 वर्षाच्या इतिहासावरचं नाटक असेल किंवा आता आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे आले की दोन स्त्रिया स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल म्हणजे त्यांच्यामधला जो इंटरप्ले आहे तो कशा पद्धतीने मांडतात. मला वाटतं हे सगळं चेंज करायला एक रिस्क घ्यावी लागते आणि ती मी घेतली. रिस्क घेणं आणि प्रयोग करणं हा आपला आत्ताचा फंडा आहे का? म्हणजे आपल्याला खरंच जर काही गोष्टी बदलायच्या असतील तर रिस्क ही घेतली पाहिजे. मी रिस्क घेतली, 100% मी रिस्क घेतली. पण जे मला मनाला जे भिनलं म्हणजे माझ्या मनाला जे भिडलं, जसं तन्मय बोलला की त्याच्या मनाला जे भिडलं जेव्हा अक्षय गेला तेव्हा, त्याच्या आधी त्याला ती सुरुवात करता आली नाही. मला वाटतं जेव्हा कुठेतरी पप्पा गेले, कारण माझं शिक्षण वेगळं होतं, मी इंजिनिअरिंग केलं होतं, तिथून मी या क्षेत्रामध्ये माझा चेंज ओव्हर झाला. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाला भिडते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीत पूर्णपणे झोकून देतात. प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रयोग करणं ही एक वेगळी गोष्ट असते आणि जेव्हा मार्केटमध्ये आपण प्रयोग करणं ही एक वेगळी गोष्ट असते. आपण नेहमी सक्सेसफुल होऊ की नाही हे आपल्याला माहीत नसतं, पण ते एक पॅशन, ती एक जिद्द हे असणं आज महत्त्वाचं आहे का रे? नाही, मला वाटतं ती असावीच लागते. म्हणजे मराठी थिएटर म्हणा किंवा मराठी चित्रपट म्हणा, मराठी सिरियल्स म्हणा, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा यूथ जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतो, आज दुनियादारीनी 25 कोटीच्या वरती गेलं, आज टीपीनी 5 दिवसात 10 कोटी झालं. मला वाटतं हे जे आकडे आहेत म्हणजे मराठी नाटकांपासूनचे पण जे आकडे आहेत की मराठी नाटकाला 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये बुकिंग होतं. आज मुक्ता बर्वे, चिन्मय मांडलेकर हे मराठीच्या यूथचे एक त्यांचे आयकॉन आहेत. तर मला वाटतं की कुठेतरी मराठी कल्चर पण बदलतं आहे, मराठी थिएटर पण बदलतं आहे. मी असं म्हणत नाही की ते बॉलिवूडशी स्पर्धा करत आहे, पण मला वाटतं तेच स्वतःशीच स्पर्धा करतात आणि स्वतःचे जे कीर्तिमान आहेत म्हणजे आज दुनियादारीचा रेकॉर्ड मला वाटतं टीपी तोडेल. मला वाटतं पुढच्या वर्षात अजून फॅन्ड्री नावाचा सिनेमा जो नागनाथ मंजुळेने केला की मला वाटतं कुठेतरी चेंज आहेत, वेगवेगळे विषय लोक एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. पण एक असा आक्षेप होता तो म्हणजे ना की आत्ताची ही जी सिस्टीम आहे म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्री असेल, नाटक असेल, हे स्पर्धा करू शकत नाहीत किंवा मोठ्या पातळीवर जाऊन आपण मागे पडतो. हे आता बदलतंय.
आणि तुमच्यासारख्या तरुणांमुळे बदलत आहे, कारण का या अगोदर ते घडताना बघायला मिळत नव्हतं, पण जेव्हापासून हा सहभाग वाढलेला आहे, ॲक्टिव्हिझम वाढलेलं आहे, तेव्हापासून हे बदलतं. पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की मराठी तरुण म्हणा किंवा मराठी चित्रपट रंगभूमी आणि मराठी टी व्ही सिरियल याचं हिंदी किंवा नॅशनल लेवलला याचं क्रेडिट लोकांना मिळत नाही. याचं कारण असं आहे की फॉर एक्झाम्पल मी वेस्टर्नचं उदाहरण देईन की वेस्टर्नचे 5130 प्रयोग झाले किंवा 5200 प्रयोग झाले. हे संगीत नाटक अकादमीमध्ये कोणाला माहितीच नव्हतं. म्हणजे NSD किंवा संगीत नाटक अकादमीमध्ये इथून जे त्यांना समजलं जातं किंवा त्यांना जी माहिती मिळते ते त्याच्यापर्यंतच ती लोकं स्थिमित आहेत. त्यांना माहितीच नसतं की एखादं एक मालवणी रंगभूमीवरचं एक नाटक आहे, एक मालवणी नाटक आहे ज्याचे 5200 प्रयोग एकाच कलाकारांनी केले आहेत. त्यांच्या इथे 30 प्रयोग होतात किंवा 40 प्रयोग होतात. मराठी रंगभूमी एवढी प्रगल्भ आहे किंवा त्याची जी 150 वर्षाची परंपरा आहे, हीच जर नॅशनल लेवलला माहिती नसेल तर मला वाटतं कुठेतरी आपल्याच लोकांमधल्या म्हणजे मराठी इथली जी इंडस्ट्री आहे की जी नॅशनल लेवलला जी काम करते त्यांनी कुठेतरी ते सांगणं गरजेचं आहे. मी स्वतः माझ्या घरापासून सुरुवात केली. म्हणजे माझे स्वतःचे आईवडिलांपासून मी सुरुवात केली. त्यांच्या मनातही खूप गैरसमज होते या विषयाबद्दल. त्यांनाही वाटत होतं वेस्टर्न कल्चर आहे, हे चुकीचं आहे, आपलं संस्कृती ब्ला ब्ला ब्ला, बऱ्याचशा त्यांच्या गैरसमजुती होत्या. पण मी त्यांना त्यांच्यामध्ये अवेअरनेस घडवला. आता वयाच्या 23व्या वर्षी माझं स्वतःचं नाव विकिपीडियावर आहे, माझं स्वतःचं पेज विकिपीडियावर आहे आणि स्वतः एक हॉलिवूड फिल्म साईन केली. त्यामुळे हे खूप महत्त्वाची झेप होती. आणि जर मी आता विचार करतो की माझ्या आईवडिलांचं ऐकून तरी स्वतः थांबवलं असतं तरी मी आता नक्षत्र नसतो जो मी आजच्या तारखेला आहे. एक विषय आहे ज्याने आत्ता अलीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि तो म्हणजे 377चा मुद्दा. गे राईट्स, होमोसेक्शुअलिटीचे राईट्स याबद्दल सध्या चर्चा होते, पण दबक्या स्वरात चर्चा होते. खुलेआम का चर्चा होत नाही हे अजूनही कळत नाही, पण तरुण ही चर्चा करतायत. ही एक चांगली गोष्ट आहे. दिनेश, मला सांग, समपथिक ट्रस्टसाठी तू काम करतोस, 377चा मुद्दा असेल किंवा या गोष्टी असतील, त्यावेळेस फक्त फोकस जो आहे तो तुमच्यावर येतो. बाकी मेन स्ट्रीममध्ये कधीच त्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही. लेफ्ट आउट फील वाटतं? नक्कीच वाटतं. कारण असा कुठला स्पेसिफिक मुद्दा आला की तेव्हाच लक्ष असं आमच्याकडे वेधून घेतलं जातं. तर असं न होता मला वाटतं ते कुठेतरी असं इग्नोरन्स कुठेतरी होतो आम्हाला. तर हे असं न होता मला वाटतं त्याच्यासाठी चेंज झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी चेंज करण्यासाठी तो स्वतःमध्ये बदल घडणं मला वाटतं अपेक्षित असतं. कारण स्वतःला ते कारण आपण चेंज म्हणतो, बऱ्याच मागासपासून आपण चर्चा करतोय चेंज आहे, आपण म्हणतो अवेअरनेस करायला पाहिजे, जबाबदारीची जाणीव व्हायला पाहिजे. पण ती जबाबदारीची जाणीव करून घेणं हे स्वतःवर असतं. म्हणजे यांचा भाऊ गमावला तेव्हाच यांनी जबाबदारी झाली. तर असं कुठे आहे का की पर्सनल लॉस झाला तेव्हाच जबाबदारीची जाणीव होते, असं कुठेही नसतं. ती जाणीव आपल्याला स्वतःच्यामध्ये करून घेणं महत्त्वाचं असतं. तर मला वाटतं ते कुठेतरी आपल्या ह्या म्हणजे आमच्या क्षेत्रातही बघितलं तर मी स्वतःपासून तो चेंज घडवला. म्हणजे माझ्या घरामध्ये घडवलास रे? कारण का दिनेश, ही एक खूप वेगळी लढाई आहे. हो. हे सगळ्यांनाच कळेल, हे किती जणांना कळेल इकडे माहित नाही. ह्यांना सगळ्यांना आम्हाला समजावून सांग की ही लढाई काय असते. माझी स्वतःची सेक्शुअलिटी इतरांपेक्षा वेगळी आहे किंवा समाजाच्या चौकटीत बसत नाही हे मला स्वतःला ॲक्सेप्ट करणं खूप कठीण गेलं. त्यामुळे त्याच्यामध्ये मी बरीच वर्ष घालवली. पण जेव्हा मला ह्याची जाणीव झाली तर मी ठरवलं की नाही, ह्याच्यामध्ये बदल घडायलाच हवा आणि सोसायटीमध्ये ह्याच्याबद्दल अवेअरनेस करायला हवा. तेव्हा मी स्वतः माझ्या घरापासून सुरुवात केली. म्हणजे माझे स्वतःचे आईवडिलांपासून मी सुरुवात केली. त्यांच्या मनातही खूप गैरसमज होते या विषयाबद्दल. त्यांनाही वाटत होतं वेस्टर्न कल्चर आहे, हे चुकीचं आहे, आपलं संस्कृती ब्ला ब्ला ब्ला, बऱ्याचशा त्यांच्या गैरसमजुती होत्या. पण मी त्यांना त्यांच्यामध्ये अवेअरनेस घडवला, या विषयाबद्दल माहिती दिली, त्यांचे प्रश्न दूर केले. तेव्हा ते कुठेतरी आता या विषयाकडे चांगल्या एका पॉझिटिव्ह दृष्टीने बघत जातं. आणि आता जो निकाल लागला त्याच्याने म्हणजे ते माझी आई आता अजूनही मला विचारते की अरे बाळा आता कसं आहे. म्हणजे तिच्यामध्ये एक अवेअरनेस आल्याने ती पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने माझ्याकडे बघते. पुन्हा मित्रांमध्ये झालं तर पुन्हा मित्रांमध्येच तोच प्रॉब्लेम होता. या विषयाबद्दल बरेच गैरसमज होते, ते मी त्यांच्यामध्ये दूर केले. आणि पुन्हा समपथिकच्या माध्यमातून आम्ही अवेअरनेस कॅम्पेन राबवतो. मला इकडे सांगा, किती जण 377 सेक्शन 377 कोणाकोणाला माहिती आहे इकडे आणि किती जण अवेअर आहेत या गोष्टीबद्दल? फक्त एवढेच? 377 क्या है पता है आपको? Yeah, it's a law that our Indian government has actually give a act that guys and guys can marry amongst themselves. No. एक्झॅक्टली अपोजिट. बट ठीक आहे, म्हणजे इकडे सगळ्यांना माहित नाही आहे.
सर्वात पहिले मी आधीच्या कॉन्व्हर्सेशनमधला एक डायलॉग घेईन की मला वाटतं की आपल्याला फॉलोअर्स पण नको, आपल्याला लीडर्स पण नको, आपल्याला हवेत ते रोल मॉडेल्स. आणि मला वाटतं ह्याच सूत्राच्या आधारावर मी पुढे यायचं ठरवलं. म्हणजे एक वेळ असा आला की मी आणि माझ्या घरच्यांचं किंवा माझ्या कुटुंबांबद्दल माझ्या सेक्शुअलिटीबद्दलचा वाद संपला आणि त्यांनी मला एक्सेप्ट केलं समलैंगिक म्हणून. पण त्यांचं म्हणणं असं होतं की समाजासमोर कॅमेरासमोर जाऊन बोलण्याची ते गरज नाही आहे, कारण की दुसरा कोणीतरी येईल आणि बोलेल, जे सगळं काही ठीकठाक होईल तेव्हा तू जा. पण मला असं वाटतं की हे खूप स्वार्थीपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपण दरवेळेला असं का म्हणतो की दुसरा कोणीतरी येऊन परिवर्तन करेल, मग मतपरिवर्तन होईल आणि सर्व काही कुशलमंगल झाल्यावर आपण त्या प्रवाहात वाहत जाऊ. मी ते अगदीच नाकारलं आणि मी ठरवलं की मी स्वतः पुढे येऊन सांगेन माझ्या समलैंगिकतेबद्दल. आणि ॲक्टिव्हिजम नसून तर मी एक आर्टिस्ट म्हणून पण मी त्यामध्ये पुढाकार घेतला. मग मी शॉर्ट फिल्म्स बनवायला सुरुवात केल्या. माझी पहिली फिल्म्स इंटरनॅशनल लेवलवर गेली आणि तिथे मला अवॉर्ड्स मिळाले. मला सांग, तू एक ना खूप छान गोष्ट केलीस. तू जेव्हा याच्याबद्दल जागृती करायची होतीस त्यावेळेस तू फिल्मच्या दृष्टीने गेलास. खरं पाहायला गेलं तर नाटक सिनेमा हा पटकन पोहोचतो आणि जास्त पटकन अप्रिशिएट केला जातो आणि जास्त लोकांमध्ये त्याचा रीच असतो आणि म्हणून तू हे माध्यम निवडलंस. नक्कीच, पण माझं लिमिटेड होतं कारण की मी 0 बजेट फिल्म्स बनवत होतो आणि त्या यूट्यूबपर्यंत लिमिटेड होत्या. पण जसं जसं मला पॉप्युलरिटी मिळत गेली आणि सक्सेस हिट्स जास्त वाढत गेल्या माझ्या, आणि मग मी ठरवलं की अजून पटापट. मग मी 5 महिन्यामध्ये 5 फिल्म्स बनवल्या LGBT इश्यूजबद्दल आणि त्या खूप फेस्टिवल्समध्ये गेल्या. आणि आता वयाच्या 23व्या वर्षी माझं स्वतःचं नाव विकिपीडियावर आहे, माझं स्वतःचं पेज विकिपीडियावर आहे आणि स्वतः एक हॉलिवूड फिल्म साईन केली आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाची झेप होती. आणि जर मी आता विचार करतो की माझ्या आईवडिलांचं ऐकून तरी स्वतः थांबवलं असतं तरी मी आता नक्षत्र नसतो जो मी आजच्या तारखेला आहे. जिथे लेपर्ड पण राहतो आणि माणसं पण राहतात. आरेमध्ये तर एक मोठं कॉम्बिनेशन वर्ल्डमध्ये कुठेच नाही जिथे सिटीच्या मध्ये पार्क आहे आणि सिटीच्या पार्कमध्ये एवढे असे वाईल्ड ॲनिमल्स तुम्हाला बघायला मिळतात. आपणही त्यांच्या घरात गेलो तेही आपल्या घरात. तर हे आम्ही ट्राय करतो. स्कूलमधल्या मुलांना जाऊन अवेअर करतो, तिथल्या लोकल्सना जाऊन सांगतो की बाबा हे लेपर्ड आहे, याचा बिहेवियर कसं आहे आणि तुम्ही कसे वागले पाहिजे. बऱ्याच जणांना आता खरं तर सणासुदीच्या वेळेला खरं तर त्या काळात वेळ नसतो. खूप जणांची ऑफिसेस असतात, मग आपला सण कुठे राहतो, मग आपण ऑफिसमध्येच बसलेलो असतो. पण सणाला घेऊन आपण काहीतरी चांगला विचार देण्याचा तुमचा प्रयत्न आहे. आम्ही अशी एक ठराविक मुलं आहोत, म्हणजे प्रत्येक पॅरिशमधून आमचा एक ग्रुप आहे वसईचा. तर आम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला किंवा कोणालाही इन्क्लूड त्याच्यात करत नाही. आम्ही असं ठरवलं आहे की घरी बसून कंटाळा येतो यार, काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही असं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. मग क्रिसमस हा एकमेव असा जो कार्यक्रम म्हणजे हे आहे की जेव्हा आम्ही बाहेर येतो मग स्क्रिप्ट असो त्याच्याने आम्ही वेगळ्या वेगळ्या पॅरिशला जाऊन ती स्क्रिप्ट प्रेझेंट करतो किंवा काहीतरी कल्चरविषयी सांगायचा प्रयत्न करतो किंवा काही चेंज असला तर आम्ही क्रिसमस हा मेन हे घेतो आणि मग त्याच्यातून चेंज करायचा प्रयत्न. आता आम्ही स्क्रिप्ट पण करतो किंवा स्टार करतो किंवा काही गोष्ट असो. वसईमध्ये असा क्रिसमस चालतो की बाहेर जाण्यापेक्षा आम्ही एकमेकांबरोबर राहतो आणि एकमूट राहून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. एकत्र राहायचं आणि काहीतरी हा बदल घडवायचा आमचा प्रयत्न असतो क्रिसमसच्या मागे. हे तुमचं स्वप्न आहे. आप कैसा ये चेंज देखते हो? आपको क्या करना है? Yeah, I'd like to start with these lines by Carl Sagan. Our planet is a lonely speck in the great enveloping cosmic dark. And in our obscurity, in all this vastness, there is no hint that help will come from elsewhere to save us from ourselves. It is up to us, like everyone is doing something else. And it's not only the politics we should be, targeting at, because a common man has very different things to do also. Like somebody say, talking about preserving culture, preserving, our language, and somebody is doing activities. So being an environment student, like biology student, I feel that everything revolves around one thing which we need or which we, actually enjoy every day is nature. जे निसर्गामध्ये जातात ते निसर्ग वेडे आहेत. निसर्ग प्रेमी पण नाही, आता निसर्ग वेडे म्हणतात. आणि हे सतत अँटी डेव्हलपमेंट बोलणार, झाडं तोडू नका, तुम्ही हे करू नका, असे खूप आरोप होतात. पण मला सांग, तू कॉलेजमध्ये आहेस राईट, तू अजूनही शिकतोयस आणि तू हे सगळं काम करतोयस. काय मोटिवेशन होतं की तुला असं वाटलं की मला हे करायचं आहे याच्यात? नुसतं तिकडे जाऊन बघणं फिरणं हा एक लहानपणीचा भाग होता. आता जसं जसं वय वाढतं आहे आम्हाला कळतं आहे ॲक्च्युली तिथे सिच्युएशन काय आहे, लोकांनी काय केलं पाहिजे, हे कसं वाचवलं पाहिजे, हे मेन महत्त्वाचं आहे. आपल्याला हे बघितलं ह्याच्यात समाधान नाही तर आपण याला काय करता त्याच्यासाठी?
आम्ही मुंबईकर फॉर SJNPसाठी अवेअरनेस प्रोग्राम करतो स्कूल RAsमधल्या स्कूल्स कॉलेजेस स्कूल्स जे काय आहेत लोकल्स त्यांच्यासाठी की जेणेकरून हाऊ दे कॅन सर्वाईव्ह इन दोज एरियाज जिथे लेपर्ड पण राहतो आणि माणसं पण राहतात. RAमध्ये तर हे मोठं कॉम्बिनेशन वर्ल्डमध्ये अगदी कुठेच बरोबर. नाही जिथे सिटीच्या मध्ये पार्क आहे आणि सिटीच्या पार्कमध्ये एवढे असे वाईल्ड ॲनिमल्स तुम्हाला बघायला मिळतात. आपणही त्यांच्या घरात गेलो हो, तेही आपल्या ते घरात आपल्या आले. घरात. तर त्यांचा समन्वय कसा साधायचा तिथे दोघंही एकत्र कसे राहू शकतात आणि कोणाला काही त्रास कसा नाही होणार तर हे आम्ही ट्राय करतो. स्कूलमधल्या मुलांना जाऊन अवेअर करतो, तिथल्या लोकल्सना जाऊन सांगतो की बाबा हे लेपर्ड आहे, याचा बिहेवियर कसा आहे आणि तुम्ही कसे वागले पाहिजे जेणेकरून कॉन्फ्लिक्ट्स कमी होतील आणि त्याचा बऱ्यापैकी उपयोग झालेला आहे. मी एक तुला विचारू, मला आता असं सहज वाटलं, तुम्ही खूप कॉलेजची मुलं आहात, खूप इन्स्पायरिंग खरं तर काम करता आणि एक वेगळं काम करताय, पण जेव्हा कोण तरुण जातो आणि जेव्हा अशा कोणत्या तरी गोष्टीवर बोलतो, या खूप मोठ्या गोष्टी आहेत, लोक खरंच तेवढ्या सिरियसली ऐकतात की आपल्याला खूप लाईटली घेतात? कुठल्या लोकांबरोबर तुम्ही बोलताय हे महत्त्वाचं आहे. आता मी त्या पार्कमधल्या म्हणजे RAमधल्या लोकांना हे सांगतो, ते तुम्ही आता एक शहरातला मुलगा घेऊन जावा चर्चगेट साईडचा ज्याने कधी असं जंगल किंवा झाडे झुडपं जास्त पाहिली नाहीत, त्याला नेऊन RAतल्या एक लेपर्ड त्याला दिसला, तो एवढा एक्साइटेड होईल, पण ते तुम्ही RAतल्या एका स्थायिक मुलाला दाखवा, अरे हा तर काल रोज बघतो आम्ही इकडनंच जातो, एवढी त्यांची क्षुल्लक रिॲक्शन आहे त्याच्याभोवती. तर ते डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या लोकांना ते एक्सप्लेन करताय, जे ॲक्च्युली त्याच्यात राहतात त्यांना काय सांगताय आणि जे बाहेर, जसं आम्हाला आता ह्या RAमधल्या स्कूलमध्ये सांगायचं असेल तर वेगळं सांगावं लागतं, बाहेरच्या लोकांना सांगावं लागतं, जसं BMCs किंवा बाहेरचे जे लोक आपल्यासारखे कॉलेजमधले ज्यांचा सपोर्ट तिथे मिळेल त्या लोकांना कसं सांगता येईल ते वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं. अगदी बरोबर. मला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे. मला सुरुवात तुमच्यापासून आहात, आपण सुरुवात तुमच्यापासून केली आहे तर शेवट पण तुमच्यापासून करूया. आपल्याला सगळ्यांना बदल हवा आहे, आपण सगळे एकत्र या बदलासाठी काम करणार आहोत का? इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग एल्स, आपण कितीही आपल्यामध्ये डिफरन्सेस असू देत पण सगळे एकत्र आपण काम करणार? 100% आपल्या सगळ्यांना एकत्र काम करायची गरज आहे. आपल्याला येणारी आता जी पुढची युवा पिढी असेल त्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला एकत्र काम करणं फार गरजेचं आहे. एकेका वाक्य. India has money, power, might, manpower, knowledge, intelligence, everything. We are not short of anything. And especially the youths, they can take the country ahead. So we have to come together. जैसे केजरीवाल साहब बोलते हैं, सारे अच्छे आदमी साथ मिलके अगर इस देश को कुछ अच्छा करने का सोचे तो डेफिनेटली हो सकता है. समाधान. ऑलरेडी आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही कामं चालू केलेली आहेत, करू असं नाही, पण जे आमच्यानी होईल म्हणजे युनिव्हर्सिटीचे इश्यू असून देत, मुंबईचे कुठचेही इश्यू असून देत, आमचं काम चालूच आहे आणि पुढे चालूच राहणार आहोत. त्याच्यामुळे जे काय असेल त्याचा रिझल्ट कळेलच पुढे. राईट. विराज. मला वाटतं आजचा तरुण हा प्रचंड आशावादी आहे आणि या आशेवरच आम्ही भारत किंवा महाराष्ट्र हे चेंज निश्चित करू. मला आता काय पाहिजे तर मला बदल पाहिजे, पण तो कसा येईल हे पण महत्त्वाचं. आधी आपण मूवीजमध्ये ऐकत होतो एक डायलॉग की रोटी कपडा और मकान चाहिए, तर मला आजकाल रोटी कपडा और वायफाय वाला मकान हे पाहिजे. आपल्या गरजा बदलल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली तेव्हा एक बदल हा सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व क्षेत्रामध्ये असतो. महत्त्वाचा बदल हा सामाजिक बदल असतो, विचारांचा बदल. तुला काय बदल करायचा? मला सामाजिक बदल, विचाराचा बदल करायचा आहे आणि त्या बदलातूनच राजकीय बदल घडेल आणि इतर गोष्टी घडतील. फायनली आपण सगळेजण एकत्र मिळून हा बदल घडवू शकतोय. आणि तू काय करणार आहेस? नाही, मला असं वाटतं की मी पण आज या सगळ्या यूथमध्ये मला पण एक अवेअरनेस आला. सामाजिक संस्था वेगवेगळ्या NGO ज्या पद्धतीने काम करत आहे, मला वाटतं की मी माझ्याबरोबरच माझ्या बाजूची जी एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे रंगभूमी असेल, त्याच्या रिलेटेड जी काही कामं असतील किंवा सामाजिक जाणीवांची जी कामं असतील त्याच्यामध्ये मी बदल आणीन. राईट. तन्मय, क्विकली एक वाक्य. आपण ह्या मी म्हणतो, हा मी दीर्घ आहे, हा प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. तो ऱ्हस्व नाही आहे. दीर्घ केलेल्या कामाचा खूप इम्पॅक्ट होतो आणि इतरांना क्रिटिसाइज करण्यापेक्षा आधी मी हा खूप दीर्घ डोक्यात ठेवून मी सुरुवात करीन, इतरांना संवेदनशील बनवीन आणि स्वतः संवेदना ठेवून, तर निश्चितपणे चेंज होऊ शकतो. नक्षत्र. माझ्यासाठी बदल हा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सर्व्हिसेसचा नसून तो एक मानसिक बदल आहे, तर माझा फोकस हा मानसिक बदलावर पहिले राहील. राईट. ॲब्सोल्युटली. खरं तर खूप छान तन्मय तू शेवट केलेला आहेस. जेव्हा आपण बदलाबद्दल बोलतो त्यावेळेस मी पासून हा जर बदल सुरू झाला ना तर या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत आणि शॉर्ट टर्म ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा फार काही उपयोग होत नाही.
लॉंग टर्म जर काही गोष्टी करायच्या असतील तर प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न करताना आपल्याला आपल्या स्वतःमध्ये विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला आपल्या स्वतःमध्ये जर विश्वास असेल तर जे मी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं तर बाकीचे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. आत्ता ज्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला विश्वास नाही आहे त्या सगळ्या गोष्टींवर आपला विश्वास का बसू शकेल जर सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम केलं तर. मला असं वाटतं की एक टेकअवे इतकाच आहे की आपण एकत्र काम करूया, विश्वास आपल्या सगळ्यांवर ठेवूया आणि जर एकत्र काम केलं तर हा बदल नक्कीच घडणार आहे. तरुण हे भविष्य आहेत हे आपण फक्त म्हणतो, पण हे फक्त म्हणायला नाही आहे, या गोष्टी आपण सगळे करून दाखवणार आहोत. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आज यंगिस्तान जिंदाबादमध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.